उद्धव ठाकरे परवा सभेत बोलले, तुम्ही पाहिला असेल सगळ्यांना, की रावसाहेब दानवे पडला तरी याची मस्ती गेली. अरे ही मस्ती जाऊ शकत नाही, मी माणूसच तसा आहे. अरे मी हारलो पण मग पक्ष जिंकला. दिल्लीत आणि मुंबईत सरकार बनलं, अरे तो आता पक्षच हारला. मी हारलो सोडून द्या, मग पक्ष जिंकला, अरे पण तो अपक्ष बी हारला आणि तू बी हारला. भल्या माणसा आता मला सांगा काय. मागच्या वेळेस सांगितलं रावसाहेब दानवेचं भाजपमध्ये कोणी ऐकत नाही. माझं भाजप कोण म्हणतं? उद्धव ठाकरे. अरे माझं भाजपमध्ये चाललं नसतं तर गावचा सरपंच भाजपनं केलं नसतं. माझं चाललं नसतं मी 2 वेळेस आमदार झालो नसतो. माझं चाललं नसतं मी 5 वेळेस खासदार झालो नसतो. माझं चाललं नसतं तर केंद्रात 2दा मंत्री झालो नसतो. माझं चाललं नसतं तर मी राज्याचा अध्यक्ष झालो नसतो. माझं चाललं म्हणून मला पक्षाला हे दिलं. अरे तुम्ही तर शेपूट घालून काळा बुरखा घालून 1.5 वर्ष विधानसभेत गेले आणि पुन्हा परत आले. तुमचं चालता का मूळ चालता आता लोकांना ठरवलं पाहिजे का. असा माणूस मुख्यमंत्री आहे. शरद पवारांना आत्मचरित्र लिहिलं, मी वाचलं आत्मचरित्र, त्यात लिहिलं माझ्या आयुष्यातलं भरपूर मुख्यमंत्री पाहिले पण एकच दिवस मंत्रात आलेला मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरेंना पाहिला. आता शरद पवार त्यांचे दोस्त आहेत, रोज गळ्यातले घालून राहिले. त्यांचाच मामला असं म्हणतो किंवा त्यांच्या माणसाला निवडून देऊ शकता का तुम्ही. अरे या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीब कल्याणाचा गरीबाचा माणूस आहे. तिथं श्रीमंत कोण कोण बसले वर हात करा. श्रीमंत कोणी आहे? श्रीमंत नाही. गरीब कोण कोण वर हात करा. गरीब कोण कोण आहे बघा. अरे बापरे बापरे, सारे गरीब जेव हे एवढे सारे गरीब आहे. अरे गरिबांनो, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरिबांसाठी काय केलं? या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014ला प्रधानमंत्री झाले. त्या टायमाला केंद्रामध्ये त्यांनी मला मंत्री केलं. फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री केलं. अन्न नागरी पुरवठा मंत्री. मला त्यांनी सांगितलं रावसाहेब सगळ्यात पहिलं काम काय करायचं, आपल्या देशाची लोकसंख्या किती काढायची आणि त्यामध्ये गरीब किती हे काढायचं. मी लोकसंख्या काढली. 125 कोटी लोकसंख्या होती. त्यामध्ये 80 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली होते. 80 कोटी लोक गरीब होते. त्यांनी मला सांगितलं 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य मोफत द्यायची योजना सुरू करून टाका. आम्ही 5 किलो धान्य मोफत द्यायला सुरुवात केली. कोण कोण रेशन दुकानातून धान्य घेतं वर हात करा. हे बघा पा गरीब तुमचं घेता का नाही. वर हात करा घेत असेल तर. हे बाई किती गरीब बसते बिचारे आमच्याकडं. 5 किलो धान्य द्यायला मोफत सुरुवात केली. केवळ एवढंच नाही, त्यांनी सांगितलं का महिला आहेत आपल्या, त्या बिचाऱ्या शेतात जातात, काड्या आणतात, चुलीमध्ये काड्या घालतात, फुकणीनं धूर फुकतात. नाकात धूर जातो, तोंडात धूर जातो, डोळ्यात धूर जातो, डोळे खराब होते. 10 कोटी महिलांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन द्यायचं. कोणाला मिळालं का गॅस मला सांगा वर हात करून. हे बाई आईला गॅस मिळाला. आता का त्याच्या ओळखी आई उभा जरा उभा आहे तुम्ही उभा तुम्ही उभा. हे आईला गॅस मिळाला. मोदीजी तुमच्या ओळखीचे होते का? मामा मावशी आहेत का? पण तहसीलदार कोणी ओळखीचा आहे का? या बाईला गॅस मिळाला. पहिला गॅस कोणाच्या घरी जायचा? फौजदार, तहसीलदार, आमदार, खासदार. तुमच्या घरात आहे काही कोणी? कोणी नाही. पण 80 कोटी गरीबाची यादी मोदी जवळ आहे. त्या दोघी जणी शेजारीच बसले. या 80 कोटी लोक 80 कोटी गरीबात ह्या दोघी जणी बी आल्या. पा किंवा गरीबा कल्याणाचा माणूस आहे. एवढे सारे काम आम्ही केल्याच्या बाद माझा प्रश्न आहे, तुम्ही मला का पाडलंय कोणी सांगू शकत नंतर सांगा. पण मी पडलो सोडून द्या. माझ्या जागी कोण निवडायला कोणी सांगू शकता? तुम्ही तिथं बसलेलं कोणी सांगू शकता? माझ्या पराभवानंतर कोण निवडून आलं, कोण आलं कोणालाच माहित नाही. बरं आलं तर आलं, ते भेटत बी नाही, ते बोलत बी नाही. टुकू बात इथं आल्याच्या बाद कोण एक कुत्रा ओळखीत नाही त्याच्या, तरी तुम्ही त्याला निवडून दिलं. आम्हाला तुमच्या जालन्यावर यायची पण जाऊ द्या, दिलं. परवा मी एका सभेत सांगितलं, अरे बाबा 2 वर्ष झाले 2 लाख रुपये तो आणले नाही. 2 वर्षात 2 लाख रुपये आणून तो काहीतरी म्हणजे गुलाल तरी लावायला पाहिजे होता. मला गुलाल लावला नाही म्हणजे आला नाही, गुलाल तरी लावला, आलाच नाही. गुलाल लावलाच नाही. खासदार उंबाटला. 2 वर्ष झाले. 2 वर्षात 2 लाख रुपये आणले. मी त्याला चॅलेंज केलं. मी 35 वर्ष जालना शहरामध्ये मी 30-35 बोर्ड लावतो. मी हे केलं. तू 3 बोर्ड तर लाव. पत्रकारांनी त्याला विचारलं, दानवे साहेबांनी तुम्हाला चॅलेंज केलं की तुम्ही 2 बोर्ड तरी लावा. ते मला दानवे साहेब 35 वर्ष होते, मला 35 वर्ष होऊ द्या, मग मी बोर्ड लावेल.
आता पहा आपला खासदार त्याला 35 वर्ष ठेवायचं. आता मला समजत नाही 35 वर्ष ठेवता काय करता तुम्ही. तुमचं बी काही सांगता येत नाही बाबा. नाही केलं तरी त्याला तुम्ही निवडून दिलं. मला हे सांगा, दुसऱ्या दिवशी मी चॅलेंज केलं, अरे सोड मागायला 35 वर्ष. आजपासून 15 तारखेला 16 तारखेला निकाल लागणार आहे. 16 तारखेपासून माझं चॅलेंज आहे खासदाराला. काय चॅलेंज आहे की 16 तारखेपासून पुढच्या वर्षीच्या 16 तारखेपर्यंत 1 वर्षात तू या जालन्यासाठी काय करणार आहे तू आता लोकांना सांग. नाही तर मी काय करावं मला सांग. मी जर नाही केलं आणि तो जर केलं तर दोष माझा, पण म्या केलं आणि सत्तेत असून जर तो नाही केलं तर या चमनवर कान धरून तुला 10 उपाशा मारावं लागतील. पट्ट्या स्वीकारायला तयार नाही. आता काय करायचं मला सांगा तुम्ही. असा मुक्का असा बायरा खासदार तुम्ही निवडून द्याला, दिल्लीत जाऊन बसला, कधीच येत नाही. तिचं काय करायचं मला सांगा. पण मी तुम्हाला एक सांगतो, गेला जाऊ द्या, मी हरलो सोडून द्या. माझा पक्ष जिंकला, दिल्लीत सरकार बनलंय, मुंबईत सरकार बनलंय,